नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आरटी 2026 अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आरटी सारखी अशी एक योजना आहे ज्यामध्ये की मुलाचा जे काही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा खर्च आहे पहिली ते 8वीचा हा मोफत दिला जातो। सरकार त्याची फीस भरते। मग तुमच्या घराशेजारी खाजगी शाळा असेल त्या शाळेचा जी काही फीस असेल ती सरकार भरते आणि तुम्हाला मोफत शिक्षण दिलं जातं। मग अशा या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल पालकांना माहिती नसल्यामुळे पात्र असताना सुद्धा आणि घराशेजारी एखादी नामांकित खाजगी शाळा असताना सुद्धा पालक या योजनेपासून वंचित राहत आहेत। काळजी नसावी, मी मागील 6 ते 7 वर्षापासून आरटीवरती सातत्याने व्हिडिओ बनवत आहे। हजारो पालकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये पालकांचा प्रश्न असतो की माझा मुलगा पात्र आहे का, वय मर्यादा काय आहे, कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो, या साऱ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी सर्व पालकांना विनंती आहे, जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात 26-27 मध्ये आरटी मार्फत मोफत करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच एक व्हॉट्सअप लिंक देतो आहे, त्या लिंकवरती क्लिक करून ग्रुप जॉईन करा जेणेकरून वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026-27 मध्ये जर तुमच्या पाल्याला आरटी मार्फत ॲडमिशन घ्यायचं असेल तर माझ्या मुलाचं किंवा माझ्या मुलीचं वय किती पाहिजे। सर्वप्रथम वयाच्या अगोदर आपण बघूया की कोणकोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो। कारण काही पालक असतात की मुलं 5वीत आहेत 6वीत आहेत, मग आज आम्हाला समजले की आरटी सारखी एक इतकी छान योजना आहे त्यामध्ये की आमचा इतका खर्च वाचू शकतो, तर मग आम्हाला त्या योजनेमध्ये सहभाग नोंदवता येईल का। तर सर्वप्रथम आपण पाहूया की कोणत्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो। तर आरटी मार्फत जर प्रवेश घ्यायचा असेल तर वर्ग प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिलीचा वर्ग। परत एकदा प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी आणि पहिली वर्ग, म्हणजे या 4 ते 5 वर्गाला मध्ये त्यापैकी कुठल्याही वर्गामध्ये जर तुमचं पाल्य शिकत असेल किंवा शिकणार असेल येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तर तुम्ही आरटी मार्फत ॲडमिशन्स घेऊ शकता। तर या 4 ते 5 वर्गासाठी आरटी आहे। त्याहूनही पुढे जाऊन असं सांगू इच्छितो की मागचे जे काही 4-5 वर्षाचे अनुभव आहेत त्यामध्ये वर्ग पहिलीसाठी 99% शाळा रजिस्टर करतात आणि ज्या शाळा प्ले ग्रुप, नर्सरी, प्रायमरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी किंवा LKG, UKG ज्याला आपण म्हणतो त्यासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या प्री प्रायमरी स्कूल असतात ज्यांचं की वर्ग 4थी पर्यंतच असतात। त्यामुळे जर का तुम्हाला या योजनेमार्फत प्री प्रायमरी स्कूलमध्ये जर ॲडमिशन भेटलं तर तुमचं मुलाचं मोफत शिक्षण हे 4थीच्या वर्गापर्यंतच होणार आहे, याची दक्षता घ्यावी। त्यामुळे बहुतांश पालक काय करतात, पहिलीच्या वर्गातच असताना त्या शाळेत निवडतात ज्याचं की वर्ग 10वी पर्यंत आहे आणि 8वी पर्यंत मोफत शिक्षण होणार आहे। हे झालं कोणत्या वर्गात प्रवेश दिला जातो। मग आता आपण पाहूया की नेमकं वय मर्यादा काय आहे। आरटीच्या नोटिफिकेशन अनुसार जर वय मर्यादा पाहिजे झाली तर ते अशा प्रकारे आहे। नोटिफिकेशन आहे हे 2025चं आहे, त्यालाच आपण ग्राह्य धरून त्याच वयाच्या मर्यादानुसार या वर्षीसाठी आपण पाहणार आहोत। प्ले ग्रुप, नर्सरी किंवा वर्ग पहिलीच्या पूर्वीचे 3 वर्ग यासाठी 3 वर्षात अधिक 3 वर्षापेक्षा जास्त वय झालं पाहिजे, ते पण 31 डिसेंबरला भरलं पाहिजे। म्हणजे 31 डिसेंबर हा मानवीय दिनांक ठरवला जातो, त्यामध्ये तुम्हाला पहिलीच्या वर्गाच्या अगोदरच्या वर्गाचा प्रवेश घ्यायचा असेल तर 3 वर्षापेक्षा जास्त वय पाहिजे आणि पहिलीच्या वर्गात जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर वय त्याचं 6 वर्षापेक्षा जास्त पाहिजे। 6 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला प्रवेश दिला जाईल। मान्य आहे, हे थोडं कन्फ्युजिंग आहे आणि तुम्हाला थोडंसं संभ्रमात पाडू शकतं की नेमकं कोणता 26 डिसेंबर किंवा कुठली जानेवारी धरायची किंवा कुठला डिसेंबर धरायचा। तर काळजी नसावी, याचा उलगडा मी करून दिलेला आहे आणि वय मर्यादा तुमचं जन्मदिनांकाच्या हिशोबानं हे आहे। सर्वप्रथम आपण बघूया की पहिलीच्या वर्गासाठी कोणतं वर्गमर्यादा आहे। पहिलीच्या वर्गासाठी येणाऱ्या वर्षासाठी जर तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता तर 1 जुलै 2019 ते 30 डिसेंबर 2020। बघा आता हे डिसेंबर कोणतं आहे, पहिलीच्या वर्गासाठी 2020 वाला डिसेंबर आहे। तर पहिलीच्या वर्गासाठी 19-20 मध्ये जन्मलेले बालक, परंतु 19 मध्ये पण 6 महिने सोडून 1 जुलैच्या नंतर म्हणजे जूनमध्ये 30 जूनमध्ये जर एखाद्याचा जन्म असेल तर तो पात्र राहणार नाही। तसंच एक वर्ग आपण खाली आलो सिनियर केजीसाठी तर 1 जुलै 2020 ते 30 डिसेंबर 2021 ही वय मर्यादा आहे। ज्युनियर केजीसाठी परत एक वर्ग खाली आल्यानंतर आणखीन एक वर्ष कमी होऊन 1 जुलै 21 ते 30 डिसेंबर 2022 आणि नर्सरीसाठी त्यांचं वय आहे 1 जुलै 2022 ते डिसेंबर 2023। ज्यांचा कुणाचा जन्म 2019 जुलै 2019 ते डिसेंबर 2023 पर्यंत झालेला आहे हे सगळे पाल्य पात्र आहेत। म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्याचं वय किंवा जन्म
1 जुलै 2019च्या नंतर आणि डिसेंबर 2023च्या आत असेल तर कुठल्या ना कुठल्या वर्गासाठी तो पात्र आहे. आशा करतो हे वर्गाचं जर का तुम्हाला कन्फ्युजन दूर झालं असेल किंवा जर आणखीनही त्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी त्याचा जी काही शंका आहे त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या वयाच्या हिशोबाने तुम्हाला वेगवेगळ्या वर्गात तुम्हाला प्रवेश दिला जातो. फायद्याची गोष्ट अशी आहे की जरी खूप कमी शाळा असतील ज्युनियर केजी, सिनियर केजी, प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी, तरी माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवा. कारण होतं काय की सहभाग नोंदवल्यानंतर तुमचे कागदपत्र तयार होतात, तुम्हाला माहिती होते की फॉर्म कधी सुटतात, कसे फॉर्म भरायचे, ही प्रक्रिया तुम्हाला माहिती होऊन जाते. आणि जर का तुमचा नंबर लागला वेल अँड गुड, नाही लागला तर पुढच्या वर्षी तुम्ही प्रयत्न करू शकता आणि परत एकदा ॲडमिशनसाठी अर्ज करू शकता. तर यामध्ये ॲडमिशन लिमिट आहे का, तर लिमिटच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला जर प्रथम वर्षी तुम्ही अर्ज केलेला आहे, समजा तुमचा मुलगा ज्युनियर के जीसाठी आहे, तुम्ही अर्ज केला आहे, तुमच्यावर त्याचा RT मार्फत नंबर नाही लागला तर तुम्ही सिनियर के जीसाठी अर्ज करू शकता. तिथंही नाही लागला तर पहिलीच्या वर्गासाठी अर्ज करू शकता आणि तिथंही नाही लागला तर तुम्ही करू शकत नाही पुढं. परंतु जर तुम्ही ज्युनियर के जीमध्ये अर्ज केला आहे, नाही लागला, सिनियर के जीमध्ये अर्ज केला आहे आणि लागला आहे नंबर, परंतु तुम्हाला आता परत पहिलीत तो गेल्यानंतर परत RT मार्फत ॲडमिशन घेऊन दुसरी शाळा पाहिजे असेल तर तसं होता कामा नये. एकदा जर का तुमचा नंबर लागला तर तो तुमचा फायनल आहे. तुम्हाला ते कंटिन्यू करायचे का नाही हे तुमची इच्छा आहे, तुमच्यावरती डिपेंड आहे. आशा करतो ही जी काही माहिती आहे आपल्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी आपण याही वर्षी मागील वर्षाप्रमाणे हजारो पालकांना सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी लिंक व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, जॉईन करा. जे काही शुल्क आहे 100 रुपयाचं, त्याचं कारणच आहे की एक सिरियस पालक, कारण ज्यांना कुणाला खरंच गरज आहे त्यांना यावं, जे शुल्क भरावं आणि ग्रुप जॉईन करावं आणि वेळोवेळी अपडेट्स मिळवत राहावे. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.